लाडक्या बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंतच वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे। मतदान होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त 6 महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावावर जरी असले तर पैसे येणार नाहीये। अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना। पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची। मला माझी आता वय झाली, मला पैसे नाही आले, पण बाकीचे लोकांचे लाडक्या बहिणीला मतदान घेऊ तर तुम्ही मत घेतले तर पैसे दिले, आता बंद केले तुम्ही। आणि त्या आर्थिक मला काय आर्थिक माझी मी वय झालेली, मला आर्थिक आहे, पण ज्याला लागत आहे आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि वय त्याचे आर्थिक होतं ते बंद केलं तुम्ही। कसं मत म्हणजे तुम्ही येऊ तर का चालू केलं का त्याच्यावर बंद केलं, मग तुम्ही विकत घेतलं सगळं मत। विकत घेतलं सगळं बंद केला तुम्ही गरीब। आता आमच्या मसाले माणसं बसले याच्यामध्ये लोक आम्हाला लय बोलत होते, लोक कंडक्टर साहेब खिंडाचा म्हणून बस मध्ये आता तुम्ही चालू केलं आणि तुम्हीच बंद करलेले, त्याला सांगा तुम्ही बोला म्हणून। एसट्याला बरोबर लई एसट्या कमी केल्या त्यांनी, असा करता होतं एसट्याला लय होतं लगे। मसाला माणसाला करून काय फायदा केला तुम्ही, येऊ तर बंद केलं चालू, आता बंद केलं तुम्ही। लय डायर लोक लय बोलते माहितीये का तुझा होणार म्हणून। आता गोर गरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले, सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत, सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत। यांनी खाते खोलले, यांनी पॅन कार्ड काढायला सांगितले आणि सर्वसामान्य ते सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती, मग गरिबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे। एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले, सगळ्या गोष्टी महागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असते, मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का? गाडी घेतल्यावर काय फरक पडतो? अहो सामान्याकडे गाडी असते ना, मोबाईल असतो, गाडी असते, मग तुम्ही त्यांचे नाव बघणार? मग तुम्ही मतदानाच्या अगोदर तशी आठ दाखवायची होती ना, तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही, योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला ही भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे ना। आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली सरकारनं। आमचं मत घ्यायपुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरविल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही, इतक्या पुरतच नाही आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी आता कुठे गेल्या, पैसे पाठवाना काही करेना। मग आता गाड्या घोड्या घेतल्या तर काय नवल झालं, सगळ्याला पैसे पाहिजे। लेका बाळांना दवाखान्याला यायला पैसे नाही दिले तर कुठे जावा मागायला, कोणाला मागायला जावा? मग तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे, का नुसतं आमचे मतदान टाकू तर आमच्याकडून टाकून घेतले, लाडक्या बहिणी ठरवल्या। आता लाडक्या बहिणीने तर कुठून लाडक्या बहिणी आता उपाशी मारा का? मग कुठून पैसा येईन? आता पैसे नाही काय नाही, मग तुम्हाला आमच्या करूच तर मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला? काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा। लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना, महिन्याच्या महिन्यात पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला। आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे, पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले। मतदान होत तर तुम्ही निवडून येऊ तर आम्हाला लाडक्या बहिणी ठरवल्या ना। आता पडे काय का जाग्या झोपी लागले तुम्हाला? आता द्यायला नाही आम्हाला पैसे आदले, आम्ही मग आता कोणाला मागाव पैसे आदले? गाड्या घोड्या लेखाने घेतल्या, सुनातल्या म्हाताऱ्या कोताऱ्याला काय कामाच्या? कुठे जाणं येणं गावाला जत्राला मग जायला लागतात गाड्या घोड्या, मग गाड्या घेतल्या मग का पैसे नाही पाठवा सरकारनं?